तटकरे आणि पटेल यांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार यांना सुद्धा या भेटीची कल्पना नव्हती असं सूत्रांकडून कळतंय। भेटीनंतर तटकरे यांनी बैठकीचं कारण सुनेत्रा पवार यांना सांगितल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। तटकरे आणि पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, मात्र या भेटीसंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कोणतीही कल्पना नव्हती, माहिती नव्हतं असं सूत्रांकडून कळलंय। तसंच पार्थ पवार यांना सुद्धा या भेटीबद्दल माहिती नसल्याची बाब सूत्रांकडून समोर येते। अर्थात आता जेव्हा कोर कमिटीची बैठक पार पडली त्यावेळेला देवगिरी बंगल्यावर तटकरे यांनी या भेटीचं कारण उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या समोर ठेवल्याचे कळतंय। मात्र जेव्हा ही भेट घेण्यात आली तेव्हा या भेटी संदर्भात पक्ष नेतृत्वाला कोणतीही कल्पना नव्हती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या फडणवीस भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार यांनाही वर्षावरील बैठकीबाबत कल्पना नव्हती। काल तटकरे यांनी फडणवीसांसोबतच्या भेटीची माहिती सुनेत्रा पवार यांना दिली। काल देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत सुनेत्रा पवार यांची तटकरे, मुश्रीफ आणि भुजबळांसोबत चर्चा झाली। यावेळी तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना फडणवीसांच्या भेटीमागचं कारण सांगितलं। 14 तारखेला रात्री तटकरे आणि पटेल यांच्याकडून वर्षावर फडणवीसांची भेट घेण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडतायत, खास करून तुमच्या पक्षामध्ये 2 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसी गेले होते मुंबईत, आणि या संदर्भात मात्र पक्षाच्या नेतृत्वालाच काही माहिती नाहीये। सुनेत्रा पवार या संदर्भात अनभिज्ञ आहेत, पार्थ पवार अनभिज्ञ आहेत, असं काय नेमकं? शेवटी तुम्हाला मी आज सांगतो, नेत्याला भेटणं किंवा त्याच्याबरोबर नेत्यांना एकमेकाला भेटणं आणि मुख्यमंत्र्याला भेटणं यात मला त्यात कुठलंही गैर वाटत नाही। शेवटी प्रत्येकाचं काम असतं, प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतात, वैयक्तिक त्यांची काय कामं असतात, सार्वजनिक कामं असतात, त्यामुळे प्रत्येकजण मुख्यमंत्र्याला भेटत असतो। आता मी पण माझं काम असल्यानंतर, कृषी विभागाचं काय एखादा विषय असल्यानंतर मी मुख्यमंत्र्याला भेटत असतो। हे अर्थ भेटला, अर्थ त्यामध्ये त्यात काय राजकीय अर्थ काढण्यामध्ये, राजकीय त्यामध्ये कुठला अर्थ काढावा असं मला कुठं वाटत नाही। जयंत पाटील म्हणता तुम्ही, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, ही सगळी जुनी मंडळी, ती जुनी सगळी एकत्र आम्ही एकत्र काम केलेलं आहे, आणि एकत्र ती त्यात मैत्री असणं किंवा एकत्र बोलणं, एकत्र भेटणं यामध्ये मला गैर काय वाटत नाही। आणि सुनेत्रा वहिनींना सुद्धा, त्यांना सुद्धा काय वाटत नाही, कारण का ते शेवटी ते त्यांच्या कामानिमित्त कोण जातं। आता मी उद्या समजा मला एखादं काम आहे, आता आज उद्या लागलं, मी डायरेक्ट सीएम साहेबांकडे जाऊ शकतो, एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊ शकतो। सुनेत्रा इतर वेळचं भेटणं वेगळं असतं, ही भेट खरं तर वेगळी, त्याची चर्चा सुरू होती। मग पक्ष नेतृत्वाच्या किमान कानावरती असणं गरजेचं आहे। मग त्यांनाच अंधारात ठेवून अशा पद्धतीच्या घडामोडी करतायत का पक्ष नेतृत्व? असं नाही। आता काल तो कार्यक्रम होता, मी कार्यक्रमाला डायरेक्ट त्या गेलो, कृषी तुमच्या ह्यांचा सीएम मुख्यमंत्र्यांचा सत्कार किसान मोर्चाने घेतला होता, त्यांनी बोललं। याचा अर्थ म्हणजे सुनेत्रा वहिनींचं त्यात, सुनेत्रा वहिनीला माहिती आहे ना, शेवटी आम्ही जातो, पक्षाची माणसं आम्ही एकत्र, सगळे महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतो। एखाद्याला भेटणं, एखाद्या कार्यक्रमाला जाणं, ह्यामध्ये माझं म्हणणं आहे की खरंच चुकीचा अर्थ काढू नये। आमचंही राष्ट्रवादी पक्ष सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही मजबूत आहे, आणि मजबूत निश्चित प्रकारे मजबूत राहील। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।